विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी ॲपवरती। तर आता आपण काय करणार, चरक संहिता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टांग हृदयाचे आयएमपी क्वेश्चन पाहिले जे आपल्या पेपरमध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन होते, जे की आपल्याला येऊ शकतात। आता ते पेपरचे तुम्हाला क्वेश्चनचा रिव्हिजनसाठी खूप फायदा होऊ शकतो। त्यासोबत त्यातलेच बरेचसे क्वेश्चन आहेत जे पेपरमध्ये तुम्हाला जसेच तसे दिसतील। आपण धरला एक्सपेक्ट 80% पेपर आपल्या क्वेश्चन मधून येणार, म्हणजे आता आपण 100% धरू शकतो। पण कसं म्हटलंय की एक एलक्यू धरून धरा आणि त्यासोबत 2 एसक्यू धरून चला की आपल्या पेपरच्या या क्वेश्चन मधून येणार नाही, आपण धरून चलतो। कारण की नाही रे बाबा, एक एलक्यू येऊ शकतो ऑड आणि 2 एसक्यू ऑड येऊ शकतात, कारण की सप्लीचा पेपर काय सांगता येत नाही। त्यामध्ये 80% धरून चला की या क्वेश्चन मधूनच पेपर आपल्या तुम्हाला राहणार। एवढे जर मस्त तुम्ही आयएमपी क्वेश्चन एवढे जर मस्त करून गेले तर पेपर मध्ये तुमचे पासिंग इझिली होऊन जाणार आहे। आता बघा अध्याय 1 चा आता नाव आहे दीर्घजीविती अध्याय। यामध्ये पाहणार आहे आपण, यामध्ये काय म्हटलं, आयुर्वेद अवतरण त्यासोबत चतुर्विध पुरुषार्थ यावर तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो। त्यामुळे चांगला प्रिपेअर करून जा। त्यासोबत 30 सूत्र आयुर्वेद 3 स्टार केले त्याला, यावर तुम्हाला पेपरमध्ये एसक्यू यावर्षी येण्याचे चान्सेस आहे। नंतर बघायचं आता षड पदार्थ यावर सुद्धा तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो, त्यामुळे चांगला करून ठेवा। त्रिसूत्र आयुर्वेद यामध्ये मस्त आहे। त्यानंतर जर पुढे पाहायला गेले आयुर्वेदची परिभाषा, लक्षण आणि प्रयोजन यावर तुम्हाला एसक्यू येऊ शकतो, खूप मस्त आहे। आयएमपी विचारला जाऊ शकतो। नॉर्मल जर पेपर थोडा इझिली क्वेश्चन टाकायचे असेल तर आयुर्वेदची परिभाषा, लक्षण आणि प्रयोजन म्हणून एसक्यू येऊ शकतो। नंतर जर म्हटलं तर आयुचं लक्षण व पर्याय म्हणून यावरती सुद्धा तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो। नंतर सामान्य विषयाचे सिद्धांत मानल्याप्रमाणे एसक्यू सुद्धा एलक्यू येऊ शकतो। यामध्ये तुम्हाला अष्टांगनुसारल्या किंवा चरकनुसारल्या दोन्हीपैकील्या तुम्हाला एसक्यू एलक्यूला येऊ शकतो हा क्वेश्चन। नंतर त्रिदंड हा एसक्यू येऊ शकतो। नंतर द्रव्य वर्गीकरण लिहा म्हणून नॉर्मली जे पदार्थ विज्ञानमध्ये आपण शिकलेलं आहे ते पण तुम्हाला एसक्यूला सुद्धा येऊ शकतं। नंतर रोगाचे त्रिविध हेतू व आत्माचे लक्षण लिहा म्हणून असा पण तुम्हाला एसक्यू येऊ शकतो। रोगाचे त्रिविध हेतू किंवा आत्माचे लक्षण लिहा एसक्यू येऊ शकतो। नॉर्मली हे क्वेश्चन तुम्हाला रिव्हिजनला खूप आयएमपी काम येणार आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे आणि याच क्वेश्चन नुसार अभ्यास करत जा या 2 दिवसामध्ये। कारण की या क्वेश्चन मधला 80% धरलाय आपण, कमीत कमी 80 म्हटलं बरं, कमीत कमी म्हटलं 80% क्वेश्चन तुम्हाला जसेच पेपर मध्ये दिसणार आहे। जास्तीत जास्त खूप येणार आहे बघा, सगळाच पेपर राहणार आहे, पण कमीत कमी 80% म्हटलंय। कारण की एक तुमचा जो एलक्यू असणार आहे तो एक श्लोक असणार आहे, तुम्हाला पेपर मध्ये एक श्लोक असणार आहे। या क्वेश्चन मधला तो श्लोक असणार आहे, म्हणजे आपले टोटल क्वेश्चन दिले त्यातलाच असणारे श्लोक। पण ज्या विद्यार्थ्यांना तो श्लोक कळाला तर तुम्हाला तो क्वेश्चन काढणार आहे, त्यामुळे श्लोक पूर्ण वाचून घ्या। सोपा श्लोक असणार आहे आणि तुम्हाला तो पेपरमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येणार आहे। तो सोपा श्लोक असणार आहे तुम्हाला आणि तो एलक्यूला असणार आहे। तर त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला काय करायचं, श्लोक एकदा वाचून घ्यायचा आहे कोणता जो पेपर मधला आलाय आणि कोरिलेट करायचा आपण कोणत्या क्वेश्चनशी मिळता जुळत आहे, तर तुम्हाला कळून जाणार आहे। आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा लिहून यायचं। जर त्यावेळी जर तुम्हाला श्लोक नाही कळाला तर त्याचं किमान 3 पानं तरी काहीतरी लिहून या, जे की तुम्हाला काहीतरी माहिती आहे बाबा। कारण की अटेम्प्टचे मार्क असतात किमान तुम्हाला 4-5 मार्क तरी आरामशीर त्या क्वेश्चनला लिहिता मिळून जातील। अटेम्प्ट करा, कारण की अटेम्प्ट कसा जो क्वेश्चन तुम्हाला कळणार नाही त्याचं काही ना काहीतरी पेपर मध्ये लिहून आहे, जेणेकरून तुम्हाला अटेम्प्टचे तरी मार्क मिळतात आणि तुमची पासिंग इझिली होऊन जाईल। आता बघत होतो आपण काय शरीर व मानस रोग यांची रोग आणि चिकित्सा सूत्र हे एसक्यू येऊ शकतो तुम्हाला। त्यानंतर द्रव्याचे भेद, प्रभाव भेदाने तुम्हाला व योनी भेदाने एसक्यू क्वेश्चन येऊ शकतो। नंतर बघा चतुर्विध स्नेह, त्यानंतर पंचलवण, अष्टमूत्र आणि अष्टदुग्ध हे सगळे एसक्यू टॉपिक आहे, मस्त एकदा तरी पेपरच्या अगोदर वाचून जा। त्यानंतर मूर्ख वैद्य हे तुम्हाला लक्षण लिहा म्हणून एसक्यू येऊ शकतो, त्यामुळे चांगल्या प्रकारे याला सुद्धा एकदा वाचून जा। त्यानंतर अध्याय 2 अपमार्ग तोंडवले अध्याय यावर तुम्हाला जास्त मोस्ट ऑफ दी एमसीक्यूज विचारले जातात। पण पूर्वकर्म युक्ती महत्व हे तुम्ही जा मस्ट वाचून जा। पेपरमध्ये जर पडला ऑड क्वेश्चन तर पूर्वकर्म युक्ती महत्व तुम्हाला एसक्यू येऊ शकतं। त्यानंतर पंचकर्म, द्रव्य आणि प्रयोग हे सगळे प्रधान कर्म वगैरे म्हटलेला हे एकदा वाचून जा। त्यानंतर 28 यावगूचे नाव एकदा वाचून जा। पेपरमध्ये तुम्हाला जर एमसीक्यू आला तर यापैकी कोणता यावगू आहे तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। किमान 10 एलक्यू जर 10 यावगूचे नाव जर पेपरमध्ये ऑड जर क्वेश्चन पडला तर विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे यावगूचं एकदा मस्त वाचून जा तुम्ही तरी। पेपरमध्ये यामध्ये एमसीक्यू मोस्ट आहे, एसक्यू एलक्यू येऊ शकत नाही, पण पेपरमध्ये वाचून जा यामध्ये, कारण की ऑड जर पेपर पडला तर आपल्याला पासिंग तरी झाली पाहिजे आपली। आता बघा आरागवधी अध्यायाचं काय म्हटलंय बघा, सिद्ध चूर्ण, कुष्ठहार, स्वेदहार हे काय तुम्हाला संख्या आहे, यावरती तुम्हाला संख्यावरती एमसीक्यू पाहायला मिळू शकतो। तर त्यानंतर हे वाचून जा तुम्ही। त्यानंतर कुष्ठनाशक, विषग्न, स्वेदहार लेप वगैरे हे सगळी वाचून जा। हे झाला आपला आरागवधी अध्याय। आता बघा अध्याय 4 षड विरेचन शतक्षेत्रीय अध्याय यावरती तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो। त्यानंतर वमन विरेचन योगवरती, पंचकषाय कल्पना जे पंचकषाय कल्पना योनी, त्यानंतर पंचकषाय योनीवरती एसक्यू शकतो। त्यानंतर पंचविध कषाय कल्पना यावरती एसक्यू येऊ शकतो। हे दोन्ही टॉपिक आयएमपी ध्यानात ठेवा। त्यानंतर 50 कषाय आणि 500 कषाय यावरती तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो। त्यामुळे हे फक्त वरचे 2 हे जे टॉपिक आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून जा, हे तुम्हाला एसक्यू येऊ शकतो। खालचं जे आहे ते एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतो। नंतर बघा काय म्हटलं, मात्राशीती अध्याय हे खूप
IMP, यावर तुम्हाला LAQ त्यासोबत ACQ सुद्धा पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये आहार मात्रा, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे ACQ येऊ शकतो. त्यानंतर नित्य अनित्य संतुलित आहार यावरती ACQ ध्यानात ठेवा. अंजन, धूमपान, नस्य आणि अणुतेल निर्माण आणि प्रयोगी दंत धावन गंडूष, त्यानंतर अभ्यंग, त्यानंतर शिरावर तेल धारण लाभ, हे करण्यात येईल. हे काही टॉपिक आहे इथून 3 पासून 8 पर्यंत. ही VVIMP यामध्ये धूमपान, नस्य, अणुतेल निर्माण यावरती तुम्हाला पेपरमध्ये जास्त क्वेश्चन आहे. जे 3-4 पॉईंट आहे ना, अंजन, नस्य, धूमपान, अनपान, हे जे 4 टॉपिक आहे यावर तुम्हाला ACQ नाही LAQ पेपरमध्ये फिक्स म्हणजे आता लिहून घ्या. एक दिसणार म्हणजे दिसणार. यामध्ये अंजन, धूमपान, नस्य, अणुतेल निर्माण, प्रयोग विधी, त्यामुळे चांगला करून जा. यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येण्याचे खूप चान्सेस आहे. यामध्ये त्यानंतर दंत धावन व गंडूष यावरती तुम्हाला ध्यानात ठेवा. दंत धावन, गंडूष वगैरे, गंडूष व कवलमध्ये फरकल्या असं तुम्हाला पेपरमध्ये ACQ सुद्धा येऊ शकतो. गंडूष आणि कवलमध्ये फरकले, त्यामुळे चांगल्या प्रकारे गंडूष आणि एकदा कवल वाचून जा. त्यानंतर काय म्हटलं, अभ्यंग आणि अभ्यंगावरती तुम्हाला ACQ येऊ शकतो. त्यानंतर शिरावर तेल धारणाचे लाभ आणि कर्णतर्पणावरती यावरती सुद्धा ACQ येऊ शकतो. नंतर अध्याय 6 म्हटलं आपलं तस्या शेती अध्याय. तस्या शेती अध्यायावर तुम्हाला 1 ऋतूचा फिक्स आहे, त्यामुळे 6 ऋतू तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून जायचे. पेपरमध्ये 1 ऋतू फिक्स असणार आहे. जर 1 ऋतू वगैरे जर नाही पडला तर हंसोदक वरती ACQ येऊ शकतो. हंसोदक करून दा मस्ट IMP. त्यानंतर सातमे विवेचन वगैरे यावरती सुद्धा ACQ येऊ शकतो. हंसोदक VVIMP, हंसोदक वरती लास्ट 2 वर्षापूर्वी क्वेश्चन पडला होता, यावर्षी नाही पडलेला मागच्या 2 वर्षात. त्यामुळे हंसोदक वाचून दा. और जर पेपर पडला तर हंसोदक सुद्धा पेपरला विचारला जाऊ शकतो. नंतर बघूया आता काय म्हटलंय. अध्याय आपला 7वे न वेगानं धारणीय अध्याय. यावर तुम्हाला ACQ और LAQ और ACQ येऊ शकतो. यामध्ये न धारणीय वेग यावरती LAQ असू शकतो किंवा व्याधी किंवा चिकित्सा म्हणून, किंवा ACQ सुद्धा पेपरला येऊ शकतो. त्यासोबत धारणीय वेग मध्ये ACQ येऊ शकतो. व्यायामावरती तुम्हाला ACQ येण्याचे खूप चान्सेस आहे. मागच्या 2 वर्षामध्ये व्यायाम पडला होता आणि व्यायामचा LAQ सुद्धा मागच्या वर्षीच पडला होता. आणखी एक मागचा जो क्वेश्चन पेपर झालाय, जो आपला मार्च मध्ये पेपर झाला होता, एकदा क्वेश्चनचे ते क्वेश्चन सगळे वाचून जा. कारण मार्चचा जो क्वेश्चन पेपर पडला होता त्यातले मस्ट 2 ते 3 क्वेश्चन असतील जसे जसे रिपीट होणार आहे यावर्षी सुद्धा. त्यामुळे 2 ते 3 क्वेश्चन असे असतील ते रिपीट होतील. त्यामुळे मार्चचा जो क्वेश्चन झाला होता तुमच्या बॅचचा तर तो तुम्ही एकदा मस्ट वाचून जा. कारण की त्यातले तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन असतील ते मस्ट रिपीट होणार म्हणजे होणारच. आता बघा अध्याय 8 मध्ये इंद्रिय उपक्रमणे अध्याय 8 मध्ये यामध्ये इंद्रिय पंचपंचक चांगला करून द्या. मन आणि सदवृत्त, जे सदवृत्त हे LAQ टॉपिक आहे त्यासोबत ACQ आहे, आणि जे इंद्रिय पंचपंचक आणि मन हे ACQ चे टॉपिक आहे, त्यामुळे चांगले करून द्या. आता खुड्डाक चतुष्पाद यावरती LAQ फिक्स असतो. चिकित्सा चतुष्पाद त्याचा ACQ सुद्धा पेपरमध्ये येऊ शकतो. जर पेपरमध्ये आला तर चिकित्सा चतुष्पाद या खुड्डाक चतुष्पादवरती तुम्हाला डायरेक्ट LAQ और ACQ येऊ शकतो. नंतर चिकित्साची परिभाषा लिहा म्हणून असा पण येऊ शकतो. चिकित्साची परिभाषा लिहून चिकित्सा चतुष्पाद लिहा म्हणून असा LAQ पाहायला मिळतो बराच वेळ. त्यानंतर मूर्ख वैद्याची नैंद्य आणि राजवैद्य लक्षणे वगैरे हे तुम्हाला ACQ पाहायला मिळू शकतो. राजवैद्य जे आहे आपल्या त्या अष्टांगमध्ये शिकलेलं आहे, इथे नाही हे चरक मधला टॉपिक नाही, तो ती काढलाय. पण हे ध्यानात ठेवा, मूर्ख वैद्य निंदा वगैरे जे आहे तुम्हाला ACQ ला विचारलं जाऊ शकतं. नंतर उत्तम वैद्य जे षडगुणे उत्तम वैद्याचे, त्यासोबत वैद्याची वृत्ती वगैरे कशी असावी यावरती ACQ पाहायला मिळू शकतो. नंतर महाचतुष्पाद अध्याय यावरती साध्य असाध्य व्याधी हा तुम्हाला एक तर LAQ येईल नाही तर ACQ येईल. त्यामुळे चांगला टॉपिक करून एकच टॉपिक आहे साध्य असाध्य व्याधीचे प्रकार, साध्य असाध्य असा T डायग्राम मध्ये पुन्हा साध्य व्याधी 2 प्रकार, असाध्य व्याधी 2 प्रकार, अशा प्रकारे तुम्हाला आला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला LAQ किंवा ACQ येऊ शकतो. नंतर तिसरे एशनीय अध्याय यावरती त्रिविध एशना, त्रिविध बल, त्रिविध आयतन, त्रय स्तंभ, त्यानंतर त्रिविध रोग, त्यानंतर त्रिविध रोग मार्ग, त्यानंतर त्रिविध वैद्य, त्रिविध औषध, त्रिविध चिकित्सा, त्यानंतर अष्टत्रिक यावरती 9 क्वेश्चन वर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. हे 9 क्वेश्चन IMP आहे. यामध्ये जर पाहिलं त्रिविध एशना, त्रिविध बल, त्यानंतर त्रय स्तंभ आणि त्यानंतर अष्टत्रिक हे VVIMP टॉपिक आहे. यावर तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन पाहायला मिळू शकतात. नंतर बघूया आता पुढे अध्याय 12 वात कलाकली अध्याय. आता अध्याय 12 वात कलाकली अध्याय. यामध्ये वात पित्त कफ संबंधित तुम्हाला कसम भाषा वगैरे म्हणजे यांचा परिभाषा वगैरे विचारलं जाऊ शकतं. वात पित्त काय वगैरे काय, यांचे प्रकार वगैरे, यांचे गुण, प्राकृत विकृत कार्य, यांची चिकित्सा वगैरे तुम्हाला पेपरमध्ये ACQ और LAQ ला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे वात कलाकली म्हणजे फोकस असतो फक्त वाद दोषावरती खूप असतो. यावर तुम्हाला वाद दोषावरती एक तर ACQ पण येऊ शकतो पूर्ण वाद दोषावरती, त्यासोबत LAQ सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे असे सगळे काही क्वेश्चन आहे, यानुसार तुम्ही रिव्हिजन करा. आणि यामधला आपण मस्त धरलंय जे अष्टांग आणि चरक यामधला मोस्ट आपण धरलं फक्त 80% पेपरमध्ये धरलंय. कमीत कमी 80% तुम्हाला क्वेश्चन आहे. जसे जसे या क्वेश्चन मधलेच दिसणार आहे, कमीत कमी म्हटलंय. बरं, सगळा पेपर ह्याच क्वेश्चन मधला येणार आहे मला पण माहिती आहे, पण 80% का म्हटलंय कारण की एक तुम्हाला LAQ असणार आहे, तो श्लोक असणार आहे डायरेक्ट, एक श्लोक डायरेक्ट पेपरमध्ये असणार तुम्हाला, जो
4 LQ पैकी त्यामधला तुम्हाला फक्त श्लोक ज्याने वाचला असेल त्याला कळणार आहे तो श्लोक काय, आणि ज्यांना जर श्लोक जर पेपरमध्ये नाही कळाला कशाचा आहे तर किमान त्याने 3 ते 4 पानं तरी पेपरमध्ये काहीतरी लिहून या, जे की तुम्हाला पेपरचे अटेम्प्टचे मार्क असतात, जे की तुम्हाला आरामशीर भेटून जाईल. आणखी एक पेपर प्रेझेंटेशन कसं असावं यावरती एक सेपरेट व्हिडिओ आहे आपला, ते तुम्हाला व्हिडिओ मी ते कॉमेंट सेक्शन कॉमेंटमध्ये टाकन, त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकन, त्यात तुम्ही जाऊन तो बघा. त्यासोबत आपला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे रिपीटरचा तो जॉईन करा, त्यासोबत टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला मी ते व्हिडिओची काय ते लिंक वगैरे तुम्हाला सेंड करेल. पुन्हा जाऊन बघा, पेपर प्रेझेंटेशन मॅटर करतं. पूर्ण गेम कसा आहे पेपर प्रेझेंटेशनचा, सुटसुटीत पेपर प्रेझेंटेशन करा, जास्तीत जास्त ट्री डायग्राम वगैरे काढा, सुटसुटीत पेपर लिहा, पॉईंट वाईज पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. हा एक पॉईंट लिहिला, हा एक पॉईंट लिहिला, हा एक पॉईंट लिहिला, त्यानंतर ट्री डायग्राम वगैरे काढा, ह्याचे व्याधीचे प्रकार, ह्या व्याधीचे प्रकार, ह्याचे हे प्रकार, अशा प्रकारे जर लिहिता सुटसुटीत पेपर लिहिता तर तुम्हाला सांगतो एसीक्यूला तुम्हाला 4 मार्क आरामशीर पडतील आणि एलक्यूला 8 ते 9 मार्क आरामशीर पडतील. विथ श्लोक असेल तर श्लोकला काय म्हणतात ना आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, एक ब्रॅकेट करा, त्या ब्रॅकेटमध्ये श्लोक लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि त्या कसा आहे तो श्लोकमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे श्लोक लिहिला तर श्लोक खाली त्याचं एक्सप्लेनेशन पॉईंटमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे पेपर लिहिताना तुमची या वर्षी पासिंग इझिली आरामशीर होणार आहेच. तर लावतोय आहेच तर तुमची पासिंग होऊन जाणार. क्वेश्चन यामधले येणार लिहून देतो, पेपर जेव्हा होईल ना तेव्हा हीच PDF घेऊन मी तुम्हाला समोर बसणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे हेच क्वेश्चन ह्या PDF मधलेच आले होते. तर ध्यानात ठेवा, फक्त अष्टांग आणि चरकचे जेवढे क्वेश्चन दिले चांगल्या प्रकारे अभ्यास करा, पासिंग इझिली निघून जाणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.